हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू क्षितिज. सो स्टुडंट्स, सुरू करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 साठी इकॉनॉमिक्सचे अतिसंभाव्य प्रश्न बघणार आहे, ते पण आपण विथ प्रूफ बघणार आहे. तर आपल्या आजच्या प्रश्नाचा टॉपिक आहे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स. ठीक आहे, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो जागतिक क्षमता केंद्र. आता हाच टॉपिक मी का घेतलाय, ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर किंवा जागतिक क्षमता केंद्र. आपण आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो मराठी आणि इंग्लिश दोन्ही विद्यार्थ्यांसाठी केलाय. तर याचे प्रूफ्स बघूया. पहिला म्हणजे आपल्याला हे आर्टिकल पाहायला मिळते 10 जुलै 2026 इंडिया फोर्स मधलं. याच्यामध्ये फायनान्स मिनिस्टरने सांगितले की आपण भारतातले जे लोक आहेत ती एका दिवसाला एक जीसीसी ऍड करायला लागली. इथे तुम्हाला जीसीसीचा उल्लेख पाहायला मिळेल. ठीक आहे, म्हणजे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरचा. किंवा इथे तुम्हाला दुसरं 14 जुलै 2025 चा आर्टिकल आहे, याच्यामध्ये पण दिसते की हाय क्वालिटी जीसीसी जॉब्स एनकरेजिंग स्किल्ड ह्युमन वर्कर्स टू रिटर्न अँड स्टे इन इंडिया. ठीक आहे, म्हणजे जे जीसीसी मधले जे जॉब आहेत ज्याच्याकरून आपलं जे ब्रेन ड्रेन होते बाहेरच्या देशांमध्ये, ती लोक एकतर बाहेर जाणार नाहीत आणि बाहेरची लोक पण आपल्या मध्ये परत जॉबला येतील. हे पहिलं आर्टिकल झालं इंडिया फोर्स मधलं. त्याच्यानंतर हे द हिंदू मधलं आर्टिकल होतं. त्यानंतर पुढचं आपल्याला इकॉनॉमिक टाइम्स मध्ये पण एक आर्टिकल पाहायला मिळते की सीतारामन, आपल्या निर्मला सीतारामन आहेत फायनान्स मिनिस्टर, त्यांनी सांगितले की जवळपास आपलं टार्गेट काय आहे तर 5000 जीसीसी सेंटर झाले पाहिजेत आपले 2030 पर्यंतचे. ठीक आहे, त्यानंतर हे झालं आपले नॅशनल लेवलचं. मग महाराष्ट्र रिलेटेड काय आहे का, तर महाराष्ट्र रिलेटेड पण आहे. महाराष्ट्रानं पण जीसीसी पॉलिसी तयार केल्या. ठीक आहे, महाराष्ट्र कॅबिनेट क्लिअर्स जीसीसी पॉलिसी एम्स 4 लाख जॉब्स. ठीक आहे, महाराष्ट्रानं पण हे इंडियन एक्सप्रेस मधलं आपल्याला आर्टिकल पाहायला मिळते की महाराष्ट्रानं पण आपली जीसीसी पॉलिसी कव्हर केल्या. याचा अर्थ आपल्याला कळतोय की जीसीसी पॉलिसी वरती आपल्याला प्रश्न 100% येण्याची शक्यता आहे. ठीक आहे, तर प्रश्न मी असाच तयार केला की एक्झामाइन द रोल ऑफ द गव्हर्नमेंट पॉलिसीज. ठीक आहे, सरकारी जे काही धोरण असतील, स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस, कुशल मनुष्यबळ असेल, किंवा डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर मेकिंग इन द इंडिया प्रेफरेबल ग्लोबल डेस्टिनेशन. याचा अर्थ असा होतो की भारताला जागतिक क्षमता केंद्रासाठी पसंतीचे जागतिक ठिकाण बनवण्यासाठी सरकारची धोरणे, कुशल मानव मनुष्यबळ आणि डिजिटल पायाभूत सुविधांची भूमिका आपल्याला तपासायची. ठीक आहे, हाच प्रश्न येईल असं मी म्हणत नाही, पण दुसरा प्रश्न येऊ शकतो की जे आपल्यामध्ये भारतामध्ये ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर आहे किंवा जागतिक क्षमता केंद्र आहे ते स्थापण्यासाठी किंवा त्याची डेव्हलपमेंट करण्यासाठी भारतापुढे काय चॅलेंजेस यायला लागले. ठीक आहे, काय काय सांगितलं मी की चॅलेंजेस काय येतात. ठीक आहे, त्याच्यावरती आपण उपाय काय केले, म्हणजे आपण ते वे फॉरवर्ड मध्ये बघणार आहे. ठीक आहे, हे चॅलेंजेस झाले, हे उपाययोजना झाले. आणि हा एक प्रश्न होऊ शकतो की भारतामध्येच काय येतात, कारण का भारतामध्ये जीसीसी भरपूर आहेत. ठीक आहे, ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. तर ह्या तिन्हीवरती प्रश्न येऊ शकतील. आपण डेमोला हा प्रश्न घेतलेला आहे. तर पहिला आपण जीसीसी ओव्हरऑल बघू आणि मग या प्रश्नाचं उत्तर कसं सुटते ते बघूया. चला, जीसीसी म्हणजे काय पहिला बघू. ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर किंवा जीसीसी. ठीक आहे, याचं मराठीमध्ये पण दिले, त्यामुळे मराठीवाल्यांना पण सेपरेट सांगतो. ठीक आहे, आता जीसीसी ला काय म्हणलं जातं, ग्लोबल इन हाऊस सेंटर. ठीक आहे, तुम्ही इंट्रोडक्शन मध्ये लिहू शकता. तुम्हाला माहित असेल की एखादे आन्सर रायटिंग वेळी आपण काय करतो की स्टार्टला आपण इंट्रोडक्शन लिहितो एक 3-4 लाईनचं, त्याच्यानंतर आपला मेन बॉडी असते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर लास्टला आपलं कंक्लुजन आपण सेम या टाइप मध्ये बघणार आहोत. ठीक आहे, तर ह्या जीसीसी ला ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटरलाच काय म्हणलं जातं, ग्लोबल इन हाऊस सेंटर्स असं पण म्हणलं जातं. किंवा आता हे जीसीसी असतात काय तर ऑफशोर सेंटर्स इस्टॅब्लिश्ड बाय द ग्लोबल फर्म्स टू प्रोव्हाइड द व्हेरियस सर्व्हिसेस टू देअर पॅरेंट ऑर्गनायझेशन. एक्झाम्पल सांगतो, समजा अमेझॉन ही अमेरिकन कंपनी, तर त्या अमेरिकन कंपनीला त्याचे जे बेसिक छोटी छोटी कामं आहेत ती छोटी छोटी कामं करणं अमेरिकेमध्ये पॉसिबल नाही का, कारण का हाय इन्फ्रास्ट्रक्चर कॉस्ट असू दे किंवा हाय लेबर कॉस्ट असू दे, त्याच्यामुळे ते काय करतात ते की जिथं लो कॉस्टिंग आहे त्या लो कॉस्टिंग कंट्रीमध्ये आपली दुसरी ब्रँच म्हणण्यापेक्षा त्यांचे एक सेंटर उभा करते ते, जी सेंटर त्यांच्या मेन पॅरेंट कंपनीला काय करतं, मदत करतं. मराठीमध्ये सांगायचं झालं तर जीसीसी ना ग्लोबल इन हाऊस सेंटर किंवा कॅप्टिव्ह सेंटर म्हणतात. ठीक आहे, ही जागतिक कंपन्यांनी त्यांच्या मूळ संस्थांशी विविध सेवा पुरवण्यासाठी परदेशात स्थापन केलेली असतात. ठीक आहे, त्यानंतर एक्झाम्पल काय येणार आहे, आयटी सर्व्हिसेस साठी. ठीक आहे, त्यानंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट असू दे, कस्टमर सपोर्ट असू दे आणि अदर बिझनेसेस साठी. ठीक आहे, त्यानंतर भारतामध्ये येण्याचं कारण काय, पहिला मेजर ड्रायव्हर्स काय आहेत भारतामध्ये. पहिला म्हणजे कॉस्ट इफेक्टिव्ह, बाहेरच्या देशापेक्षा आपल्या देशामध्ये कॉस्ट कमी येते. त्यानंतर डिजिटल अँड पॉलिसी रेडीनेस. ठीक आहे, म्हणजे आपल्याकडे स्मार्ट सिटी झाल्या, डिजिटल इंडिया प्रोग्राम वगैरे त्याच्यामुळे. त्यानंतर टॅलेंट अवेलेबिलिटी. ठीक आहे, आता हा डाटा आपण असंच घेतलेला नाही, तर याच्या रिलेटेड पूर्ण एक आर्टिकल आणले ते किती डाटा काय आहे ते सगळं बघणार आहे आपण. ठीक आहे, तर भारतामध्ये आपल्याला हाय स्किल्ड ह्युमन पण पाहायला मिळते आणि त्याच्यासोबतच आपल्याला वर्कफोर्स जे आहे ते इंग्लिश प्रोफिशियन्सी असणार आपल्याला पाहायला मिळते. तुम्हाला माहित असेल की साऊथची जे असते लोक आहेत ते सर्व्हिस सेक्टर मध्ये जास्त काम करतात, ते हेच सर्व्हिस सेक्टर. त्यानंतर लार्ज कंझ्युमर मार्केट सिग्निफिकन्स काय, तर ह्याच्यामुळे आपल्या भारताला इकॉनॉमिकल ग्रोथ होऊ शकते आणि लोकांना पण एम्प्लॉयमेंट मिळू शकते. ठीक आहे, मराठीमध्ये आपण
हे त्याच जे मी सांगितले ते तुम्ही वाचून घ्या एक अर्थ. चला, भारतामध्ये सध्या जीसीसीचा काय स्टेटस आहे. पहिला म्हणजे भारतामध्ये जवळपास आता किती आहेत, ठीक आहे. जीसीसी किती आहेत तर आता भारतामध्ये 1800 जीसीसी आहेत. जवळपास जगाच्या 50% जीसीसी आपल्यामध्येच आहे, ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला हा मोठी गोष्ट आहे, ठीक आहे. जवळपास जगाच्या 50% आहेत. आणि आता मी तुम्हाला एक आर्टिकल दाखवलं, ठीक आहे. कोणतं आर्टिकल? हे वालं, इंडिया इकॉनॉमिक्स टाइम्स, ठीक आहे. त्याच्यामध्ये काय सांगितले की आपलं टार्गेट काय, टार्गेट आपलं 5000 आहे, ठीक आहे. कधीपर्यंत आहे तर 2030 पर्यंत आहे, ठीक आहे. यात आपण डाटा कशाला जर ऍड ऑन केला तर एक्झामिनरला पण वाटेल की बाबा हा डीप मध्ये याचं रीडिंग वगैरे, ठीक आहे. त्यानंतर ग्रॉस व्हॅल्यू ऍडिशन म्हणजे जीवेचे किती आहे तर जवळपास आपल्याला $68, ठीक आहे, म्हणजे बिलियन डॉलर्स आपल्याला पाहायला मिळते. आणि 2030 पर्यंत आपल्याला ते 150 ते 200 बिलियन डॉलर्स पर्यंत करायचं, ठीक आहे. त्यानंतर एम्प्लॉयमेंट आता सध्या जीसीसी मध्ये किती एम्प्लॉयमेंट आहे तर जवळपास 2.16 मिलियन एम्प्लॉयमेंट आहे. आणि ही 2030 पर्यंत जवळपास 2.5 ते 2.8 मिलियन होऊ शकते. मराठीमध्ये हेच दिले की जवळपास 1800 पेक्षा जास्त आपल्या तर जीसीसी जगाच्या सुमारे 50% पेक्षा जास्त जीसीसी या भारतामध्ये. त्यानंतर जीवे म्हणजे सकल मूल्यवर्धन बघितलं तर 68 अब्ज डॉलर्स आपला उत्पन्न मिळते त्याच्याकडून. त्यानंतर पुढचं जवळपास 2030 पर्यंत आपल्याला हेच उत्पन्न 150 म्हणजे 150 ते 200 अब्ज डॉलर्स पर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. रोजगार निर्मितीचा विचार केला तर सध्या रोजगार निर्मितीत आपल्याला 21.6 लाख लोकांना रोजगार मिळतो. 2030 पर्यंत हाच रोजगार वाढून 25 ते 28 लाखांपर्यंत जाण्याची अपेक्षा आहे, ठीक आहे. त्यानंतर वाढीचा दर बघितला, ठीक आहे. तर वाढीचा दर सांगायचा राहिला किती आहे तर 11% ऑफ द जीएसआर, ठीक आहे, सॉरी सीएजीआर. त्यानंतर जीडीपी मध्ये किती योगदान आहे, ठीक आहे. भारताचं जर टोटल जीडीपी बघितलं त्याच्यामध्ये 1.6% आपला या जीसीसीचं योगदान, ठीक आहे. तर हे बेसिक झालं की जीसीसी म्हणजे काय. त्याच्यानंतर त्याचं आपल्या भारतामध्ये सध्याची कंडिशन काय. आता पुढे बघू की भारतामध्ये डायरेक्ट विचारले जातील विच आर द मेन ग्रोथ ड्रायव्हर्स फॉर द जीसीसी इन इंडिया, ठीक आहे. किंवा भारतामध्ये जीसीसी येण्याचं मुख्य कारण काय. त्याचं काय कारण, पहिला म्हणजे अनमॅच स्टेम पाईपलाईन, ठीक आहे. स्टेम म्हणजे आपल्याला माहित असते सायन्स टेक्नॉलॉजी वगैरे ते वालं, ठीक आहे. स्टेम टॅलेंट पाईपलाईन म्हणजे काय, भारतामध्ये जवळपास ग्लोबलचा जो स्टेमचा वर्कफोर्स आहे तो जवळपास 28% आहे. किती 28% आहे. एवढंच नाही तर 23% ऑफ द ग्लोबल सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत. म्हणजे जगामधले जवळपास जेवढे सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत त्याच्यापैकी 23% सॉफ्टवेअर इंजिनियर आपल्याला भारतामध्ये पाहायला मिळतात. आणि स्टेम वर्कफोर्स आपल्यामध्ये 28% आहे. पहिलं कारण हे आहे की वर्कफोर्स मोठ्या प्रमाणात आहे, तो पण आपल्यामध्ये चांगला एज्युकेटेड आहे. 28% आपला स्टेमचा आहे आणि 23% आपला ग्लोबल सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहे. त्यानंतर रॅपिड कॉस्ट ऑप्टिमायझेशन स्केल मराठीमध्ये पण दिले, तुम्ही वाचू शकता. स्टेम प्रतिभेची उपलब्धता जवळपास 28% आपल्याला स्टेमचं मनुष्यबळ पाहायला मिळते. आणि त्याच्यानंतर सॉफ्टवेअर अभियांत्रिकीच आपल्याला 23% पाहायला मिळते. पुढचा रॅपिड कॉस्ट ऑप्टिमायझेशन स्केल. इंडिया ऑलर्स मल्टिपल कॉर्पोरेशन टू स्केल क्विकली, ठीक आहे. आता भारतामध्ये ऍज कम्पेअर टू वेस्टर्न मार्केटचा विचार केला म्हणजे पाश्चिमात्य देशामध्ये आपण बघितलं की तिथं एखादा प्लांट नवीन उभा करायचा असेल, त्याची ग्रोथ करायची असेल तर कॉस्टिंग जास्त येतं. ऍज कम्पेअर टू भारतामध्ये काय येतं, कमी येतं, ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा स्ट्रॅटेजिक ग्लोबल इंटिग्रेशन. ग्लोबल इंटिग्रेशन म्हणजे काय तर आपला जो एशियन मार्केट आहे, एशियन मार्केटमध्ये एखाद्या फॉरेन कंपनीला किंवा एखाद्या वेस्टर्न कंपनीला जर एशियन मार्केटमध्ये यायचं असेल तर त्यामधला आपल्याला महत्वाचा पार्ट दिसतो तो म्हणजे आपण इंडियावाला पार्ट, ठीक आहे. कारण का भारतामध्ये एंट्री करणं म्हणजे जवळपास एशियामध्ये एंट्री केल्यासारखं आहे, ठीक आहे. त्यामुळे आपल्याला रिसायलेन्स असू दे किंवा रिस्क मिटिगेशन असू दे, ग्लोबल क्रायसिसच्या वेळी आपल्याला भारत पण वेगवेगळ्या त्यांना कंपनींना सूट वगैरे द्यायची कामं करतो, ठीक आहे. त्यानंतर गव्हर्नमेंट इनिशिएटिव्ह बघायचं. गव्हर्नमेंटने पण काय काय कामं केले ते पहिला म्हणजे काय इन्फ्रास्ट्रक्चर आणि क्लस्टर डेव्हलपमेंट, ठीक आहे. ज्याच्यामध्ये मॉडिफाईड इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग क्लस्टर EMC 2.0 चालू केलं, ठीक आहे. त्यानंतर वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर फॉर आयटी आणि आयटी इंडस्ट्रीज आणि इलेक्ट्रॉनिक्स इंडस्ट्रीज, ठीक आहे, म्हणजे हे स्थापन केले. त्यानंतर स्टार्टअप अँड इनिशिएटिव्ह सपोर्ट, ठीक आहे. हा याच्यामध्ये आपल्याला जेनेसिसचं उदाहरण देऊ शकता, ठीक आहे. हा काय करू शकतो की वेगळे स्टार्टअप साठी मदत करतो. कुठं तर टियर 2 आणि टियर 3 सिटीज मध्ये स्टार्टअप तयार करण्यासाठी आपल्याला मदत करतो. म्हणजे असे नवीन प्रोग्राम चालू केले ते. त्यानंतर तुम्ही उल्लेख करू शकता पॉलिसी अँड इकोसिस्टीम एम्प्लॉयमेंटची, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये काय तर DPIIT रिकॉग्नाइज स्टार्टअप कॉन्ट्रीब्युट. आता हा स्टार्टअप किती कॉन्ट्रीब्युट करतो तर जीसीसी इकोसिस्टमला कटिंग एज सोल्युशन, ठीक आहे. जसं की आपल्याला आपल्यामध्ये सध्या AI असू दे, ML कॅपेबिलिटी आल्या, डिजिटल सर्व्हिसेस आल्या त्याच्यामुळे. त्यानंतर टॅलेंट अँड डिजिटल स्किलिंग, ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे तुम्ही इनिशिएटिव्ह मेन्शन करू शकता की स्किल इंडिया वाला आला, डिजिटल इंडिया वाला आला, फ्युचर स्किल प्राईम वाला आला, ठीक आहे. हे सगळे जे हे आहेत इनिशिएटिव्ह आहेत गव्हर्नमेंटचे त्याच्यामुळे पण भारतामध्ये ग्रोथ व्हायला लागली जीसीसी. परत एकदा आपण रिव्हिजन करूया मराठीमधून करू. जीसीसी मध्ये पहिला काय तर स्टेमचं
जे आपलं मनुष्यबळ आहे ते जास्त प्रमाणात आहे. पर्सेंटेज तुम्ही लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही आकडे टाकशील तेव्हा त्याचा चांगला प्रभाव दिसेल. त्यानंतर पुढचं खर्चाचे जलद अनुकूलन आणि विस्तार क्षमता चांगली होऊ शकते. आणि धोरणात्मक जागतिक एकात्म जे आशिया बाजारपेठेत यायचं असेल तर भारत एक भौगोलिक दृष्ट्या चांगला भाग आहे. त्यानंतर सरकारी उपक्रम त्याच्यामध्ये पहिला येतो आपल्याला पायाभूत सुविधा आणि क्लस्टर विकास. ठीक आहे, त्याच्यामध्ये तुम्ही EMC 2.0 च सांगू शकता. त्यानंतर पुढचा स्टार्टअप आणि नवोपक्रम सहाय्य त्याच्यामध्ये तुम्ही जेनेसिसचं उदाहरण देऊ शकता. ठीक आहे, त्यानंतर धोरणात्मक आणि परिसंस्था सक्षम वातावरण त्याच्यामध्ये AI वगैरे वगैरे तुम्ही चालू करता ते सांगायचं. आणि कौशल्य विकासासाठी आपण स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, फ्युचर स्किल इंडिया, ठीक आहे, यासारखे नवीन नवीन उपक्रम तयार केले ते जेणेकरून आपल्या जी जनरेशन आहे त्यांच्यामध्ये नवीन नवीन स्किल डेव्हलप होतील, ते कामासाठी उपयोगी पडतील. ठीक आहे, त्यानंतर फ्युचर स्किल्स लक्षात ठेवा, हे आता MCQ टाईपच आहे पण जाऊ दे. ठीक आहे, हा कोणाचा प्रोग्राम होता तर मेटी आणि नॅस्कॉम ह्या दोघांचा संयुक्त उपक्रम आहे. ठीक आहे, हे जर प्रिलिमला असला आलाच तर त्याच्यासाठी येतो. ठीक आहे, आता चॅलेंजेस काय आहेत. पहिला म्हणजे चॅलेंजेस स्किल गॅप. ठीक आहे, काय व्हायला लागले की आपल्याकडे एम्प्लॉयमेंट साठी अनएम्प्लॉयड पर्सन भरपूर आहे, ज्यांना नोकरी पाहिजे. ठीक आहे, पण प्रॉब्लेम असा नोकऱ्या पण नाही तर नोकरी पाहिजे पण, तर त्याच्यामध्ये काय होतं तर स्किल गॅप होतो. ठीक आहे, म्हणजे मला जे एखादी समजा मी एम्प्लॉयर आहे तर मला एखादा जॉब द्यायचा असेल, वर्कफोर्स भरपूर प्रमाणात आहे, पण माझ्याकडे जे काम करायचं ते काम करायचं त्यांच्याकडे कौशल्यच नाही. ठीक आहे, म्हणजे काय स्किलच नाही त्यांच्याकडे. वर्कफोर्स भरपूर प्रमाणात आहे पण त्यांच्याकडे पाहिजे ते स्किलच नाही. कोणतं स्किल? जसं की आर्टिफिशियल इंटेलिजन्स असू दे, मशीन लर्निंग असू दे, त्यानंतर क्लाउड इंजिनिअरिंग, डाटा इंजिनिअरिंग. ठीक आहे, हे स्किल गॅप असल्यामुळे थोडाफार भारतामध्ये प्रॉब्लेम व्हायला लागला. ठीक आहे, चॅलेंजेस तुम्ही लक्षात ठेवलं की वे फॉरवर्ड मध्ये किंवा सोल्युशन मध्ये तुम्ही हेच टाकू शकता की भारतानं काय केलं पाहिजे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स वरती किंवा मशीन लर्निंग वरती, क्लाउड इंजिनिअरिंग वरती याच्यावरती काम केलं पाहिजे. त्यानंतर रेग्युलेटरी कॉम्प्लायन्सेस. ठीक आहे, हे आपल्या भारतीयांना सगळ्यांनाच माहिती आहे की एखादा प्रोजेक्ट सँक्शन जरी करायचा असला तर त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन हे आलं ते आलं. ठीक आहे, तो एक डिफिकल्टीचा प्रॉब्लेम आहे. दुसरा म्हणजे काय? इन्फ्रास्ट्रक्चर गॅप्स. ठीक आहे, आता इन्फ्रास्ट्रक्चर गॅप्स का? कारण का आपल्याला हे एक्सपॅन्ड कुठे करायचंय? टियर 2 सिटी मध्ये करायचंय. ठीक आहे, टियर 2 सिटी मध्ये आपल्याला कॉस्ट कमी आहे सगळं ठीक आहे. टियर 1 सिटी मध्ये आपल्याला म्हणजे मोठे सिटी आहेत त्याच्यामध्ये कॉस्टिंग जास्त येतं. टियर 2 आणि टियर 3 मध्ये कॉस्टिंग कमी येतं, पण प्रॉब्लेम येत आहे की डिजिटल कनेक्टिव्हिटी नाही. ठीक आहे, त्या कंपन्यांना चांगलं म्हणजे तुम्हाला मी स्वस्त जागेत कुठेतरी ओसाड ठिकाणी जागा दिली आणि तिथं काम करा म्हटलं, पण बाकी कनेक्टिव्हिटी पाहिजे ना. ठीक आहे, तसंच टियर 2 मध्ये काय झालं की डिजिटल कनेक्टिव्हिटी नाही आणि फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर जेवढं पाहिजे तेवढं आपल्याला नाही. ठीक आहे, म्हणजे आपल्याला कळलं की रेग्युलेटरी कॉम्प्लायन्सेस कमी केले पाहिजे, त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं डेव्हलप केलं पाहिजे आणि स्किल डेव्हलपमेंट केलं पाहिजे. पुढचं येतं सायबर सिक्युरिटी थ्रेट्स, जसं की रिमोट वर्क एन्व्हायरमेंट असू दे, डाटा ट्रान्सफर असू दे, हे अनसिक्युअर्ड पद्धतीने चालू शकतं. ठीक आहे, मराठीमध्ये आपण सांगू शकतो की कौशल्याची तफावत आहे. ठीक आहे, कृत्रिम गुणवत्ता, मशीन लर्निंग वगैरे वगैरे. त्यानंतर नियामक अनुपालन. ठीक आहे, गुंतागुंतीची नियामक रचना असते त्यामुळे कठीण बनवतं. त्यानंतर पायाभूत सुविधांची कमतरता. टियर 2 शहरामध्ये विस्तार केल्याने खर्च कमी होतो, मात्र डिजिटल कनेक्टिव्हिटी असू दे, भौतिक पायाभूत सुविधांशी संबंधित असणाऱ्या अडचणी तिथं निर्माण होतात. पुढे सायबर सुरक्षतेचे धोके आपल्याला पाहायला मिळतात. हे 4-3 धोके आहेत ते वाचून घ्या. ठीक आहे, मग भारतामध्ये काय केलं पाहिजे की स्ट्रॅटेजिक इंटरव्हेन्शन भारताने काय केलं पाहिजे. आता जे आपण प्रॉब्लेम्स बघितले त्याच्याच वरतीच आपल्याला सोल्युशन सांगायचं. पहिला म्हणजे एम्ब्रेस नेक्स्ट जेन टेक्नॉलॉजी. म्हणजे काय की भारतीयांमध्ये आपल्याला नवीन तंत्रज्ञानाचा स्वीकार करायचा आहे, जसं की कृत्रिम बुद्धिमत्ता, AI आलं, स्वयंचलन आलं, क्लाउड कम्प्युटिंग आलं ह्याचं. ठीक आहे, त्यानंतर काय? नेव्हिगेट जिओ पॉलिटिकल कॉम्प्लेक्सिटी. ठीक आहे, म्हणजे हे जरा कमी केलं पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर रिडिफाईन वर्क फोर्स स्ट्रॅटेजी, अपस्किलिंग टॅलेंट केलं पाहिजे, अडॉप्शन न्यू एज स्किलिंग. ठीक आहे, आणि हायब्रिड वर्क मॉडेल आपण तयार केलं पाहिजे. हे आपण आपल्या मनाने सांगू शकतो. तुम्हाला जर एक्स्ट्रा पॉईंट सुचत असतील तुम्ही याच्यामध्ये ऍड करत जावा. त्यानंतर सस्टेनेबिलिटी म्हणजे काय? तर एन्व्हायरमेंट असू दे, सोशल आणि गव्हर्नन्स गोल्स. ठीक आहे, याला सस्टेनेबल पण असलं पाहिजे. मराठीमध्ये आपण टाकू शकतो की भूराजकीय गुंतागुंतीचे व्यवस्थापन केलं पाहिजे, मनुष्यबळ धोरणाची पुनर्रचना केली पाहिजे आणि शाश्वतता हे आवश्यक आपल्याला उपाययोजना करायचे. आता कंक्लुजन मध्ये तुम्ही काय सांगणार? तर कंक्लुजन मध्ये कधीही निगेटिव्ह किंवा पूर्णपणे पॉझिटिव्ह गोष्ट कधीच बोलायची नाही. पहिल्या 2-3 वाक्य असतील ती तुमची पॉझिटिव्हची बोला आणि थोडंफार गोष्टी असतील त्याच्यामध्ये तुम्ही काय बदल करणार आहे किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सांगा. ठीक आहे, जसं की ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्स आहेत, हे आपल्याला क्रिटिकल पिलर ऑफ इंडिया इंटिग्रेशन इनटू ग्लोबल व्हॅल्यू चेन्स. ठीक आहे, म्हणजे भारताला चांगलं जागतिक लेवलला पोहोचवणं याच्यामध्ये आपल्याला जीसीसीचं चांगलं महत्व पाहायला मिळतं. ठीक आहे, त्यात भारतामध्ये अनमॅच टीम टॅलेंट आहे हे आपण सांगितलं, कॉस्ट एफिशियन्सी आहे, पॉलिसी सपोर्ट आहे. ठीक आहे, विथ द इंडस्ट्री गव्हर्नमेंट कोलॅबोरेशन, इफेक्टिव्ह इकोसिस्टम डेव्हलपमेंट इन द जवळपास भारत. ठीक आहे, फॉर्च्यून 500 कंपनीजना फर्म्सना अट्रॅक्ट करू शकतो तेवढी आपल्यामध्ये कॅपॅसिटी. ठीक आहे,
मग याच्यामध्ये आपण काय करू शकतो की चांगले चांगले आपल्यामध्ये बदल केले पाहिजेत, ट्रान्सफॉर्मेशन केलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्यामुळे आपल्याला thereby reinforcing the vision becoming the knowledge driven economy in the अमृतकाल. ठीक आहे, म्हणजे आताचा अमृतकाल, अमृतकाल टाका वगैरे न टाका काय फरक पडणार नाही. मराठीमध्ये पण आपण सांगितले की रूपांतर करू शकतो अमृतकाळामध्ये ज्ञानाधारित अर्थव्यवस्था बनवण्याच्या भारताच्या उद्दिष्टाला आर्थिक बळकटी मिळू शकते. ठीक आहे, तर आता जो आपला पहिला प्रश्न होता, ठीक आहे, पहिल्या प्रश्नाचं उत्तर आता तुम्हालाच ट्राय करायचंय. ठीक आहे, काय प्रश्न होता आपला की एक्झामिन द रोल ऑफ द गव्हर्नमेंट पॉलिसीज स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस. स्किल्ड ह्युमन रिसोर्सेस मध्ये दोन गोष्टी तुम्ही काही केलं तरी विसरायचं नाही. एक म्हणजे स्टेमचं टाकायचंय. स्टेम मध्ये तुम्हाला काय टाकायचं की जवळपास 28, ठीक आहे, 28% आहे ते. हा, एक मिनिट चेक करतो मी. हा, 28% आहे. ठीक आहे, स्टेमचं तुम्हाला 28% टाकायचं. त्याच्यानंतर राहिला कोणता, तर सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग टाका तुम्ही, जवळपास 23% आपल्याला ग्लोबलच्या पाहायला मिळते. ठीक आहे, हा डाटा उलटा सुलटा होईल म्हणून मी परत चेक केला. ठीक आहे, त्याच्यानंतर आणखीन काय टाकायचं आहे, तर डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर भारतामध्ये आहे. ठीक आहे, त्यानंतर मेकिंग इंडिया प्रेफर ग्लोबल डेस्टिनेशन, मग स्किल ह्युमन वगैरे तुम्ही सगळं सांगा. वेगवेगळ्या योजना टाका. म्हणजे पहिलं वाला जे दिसते तुम्हाला चार्ट, ठीक आहे, कोणता, तर हा वाला की ग्रोथ ड्रायव्हर्स भारतामध्ये येण्याचं कारण काय, हेच या प्रश्नाचं उत्तर होऊ शकतं. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण इकॉनॉमिक्सचे बघितले. इकॉनॉमिक्सच्या आजच्या लेक्चरची सुरुवात तुम्हाला कळली असेल की आपण पहिला प्रश्नाचा टॉपिक घेणार आहे, जसं की आजचा आपला होता ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर. त्याचे आपण प्रूफ्स बघितले. हा प्रश्न काय इम्पॉर्टंट आहे, महाराष्ट्र रिलेटेड पण काय इम्पॉर्टंट आहे. महाराष्ट्राचे बरेचसे आर्टिकल होते पण ते जास्त किचकट होईल म्हणून मी टाकले नाही तिथे. ठीक आहे, हे महाराष्ट्राचं आर्टिकल. तर त्याच्यानंतर आपण प्रश्न बघितला. प्रश्न सगळ्यात शेवटला सोडवायचा. जी काही कन्सेप्ट आहे ती कन्सेप्ट ओव्हरऑल कम्प्लीट करायची, म्हणजे त्याच्यावरती कसा पण प्रश्न आला तरी आपल्याला प्रश्न सुटला पाहिजे. ठीक आहे, तर आजच्या लेक्चर मध्ये आपण जीसीसी बद्दल पूर्ण माहिती घेतल्या. पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण नवीन एक ट्रेंडिंग टॉपिक असू दे किंवा करंट अफेअर मध्ये आपल्याला एखादा महत्वाचा चालू घडामोडीमध्ये महत्वाचा टॉपिक दिसला तर त्याच्यावरती आपण नक्कीच व्हिडिओ करू. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या क्षितिज आयएस या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.